आज शिवसेनेच्या माध्यमातून दशावतार चित्रपट आहे तो बांद्रा येथील नागरिकांना दाखवण्यात येतो आणि या चित्रपटासाठी सुशांत शेलार हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। सर, या ठिकाणी दशावतार चित्रपट दाखवण्यात येतो, काय महत्त्व आहे या दशावतार चित्रपटाचा आणि शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार जे मेसेज देणारे चित्रपट आहेत ते देखील दाखवले जातात, काय? कुणाल सरमळकर आणि संपूर्ण आमची शिवसेना विभागातर्फे आज दशावतारचं आयोजन केलं, त्याबद्दल मी सर्वप्रथम कुणाल सरमळकर यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। एक कलाकार म्हणून मी खरं तर या सगळ्या उपक्रमाचं विशेष कौतुक करतो, कारण मराठी सिनेमा हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि दशावतार या सिनेमाच्या माध्यमातून कोकणातली संस्कृती, कोकणातली परंपरा ही संपूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम या दशावतारच्या निमित्तानं झालेलं आहे। आणि मी स्वतः कोकणातला असल्यामुळे त्या दशावतारचं जे काही महत्त्व आमच्या कोकणामध्ये आहे आणि ती जी कला, ज्याचं इतकी वर्ष ती परंपरा तिकडच्या कलाकारांनी सुरू ठेवली आहे आणि आज पिढ्यानं पिढ्या त्याचं जतन केलं जातं आहे आणि यापुढे सुद्धा अशा पद्धतीचा या चित्रपटामुळे त्यांच्या या कलेला विशेष वाव मिळेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल आणि महाराष्ट्राच्या या शासनाकडून सुद्धा दशावतार कलाकारांना एक विशेष सन्मान केला जाईल आणि त्यांच्या ज्या काय अडीअडचणी आहेत त्या दूर होतील याचा मला ठाम विश्वास आहे। आणि मला असं वाटतं की दिलीपजी प्रभावळकर यांनी जो एक खूप लहानपणापासून मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांच्या विविध भूमिका बघितलेल्या आहेत आपण आणि प्रत्येक भूमिकेला त्यांनी न्याय दिलेला आहे। नॅशनल अवॉर्डसुद्धा त्यांना मिळालेला आहे आणि याच माध्यमातून पुन्हा एकदा त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटातल्या भूमिकेसाठी त्यांना मिळावा अशा शुभेच्छा मी देतो आणि संपूर्ण दशावतार टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की दशावतारसारखा सिनेमा ही गोष्ट त्यांनी लोकांसमोर आणली, ती व्यथा लोकांसमोर आणली आणि एक सामाजिक संदेश या चित्रपटाच्या माध्यमातून दिला। तर संपूर्ण दशावतार टीमचं शिवसेनेच्या वतीनं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। या चित्रपटातून एक सोशल मेसेज देखील देण्यात आलेला आहे। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं तर कोकणातील कातळ शिल्पाचा प्रश्न देखील निर्माण झालेला होता, त्याला पाहता कशा प्रकारे हा संदेश आहे तो लोकांपर्यंत जाऊ शकतो? कातळ शिल्प माझ्या गावाच्या जवळच आहे, ओक्षीमध्ये, आमच्याच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे आणि संपूर्ण कोकणात विविध ठिकाणी आहे। मला असं वाटतं की मराठी सिनेमाने नेहमीच डोळ्यात अंजन घालण्याचं काम केलं आहे आणि विविध सामाजिक प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचे एक विशेष प्रयत्न केलेत। तर या चित्रपटाच्या वतीनं आणि या पुढे सुद्धा जे काही मराठी चित्रपट येतील त्याच्यातून जे विविध प्रश्न आहेत महाराष्ट्रातले ते निश्चितच त्याला वाचा फोडण्याचं काम हे चित्रपटाच्या माध्यमातून होईल आणि शासन सुद्धा त्याला सहकार्य करेल। राजकीय प्रश्न आहे, एकनाथ शिंदेंनी ज्या जाहिराती दिलेल्या होत्या पेपरमध्ये मोदींच्या वाढदिवसानिमित्त, संजय राऊतांनी आरोप केलेत आत्मीयता कुठेतरी एकनाथ शिंदेंनी दाखवलेलं असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि आज देखील त्यांनी आनंद दिघे यांच्यावरती देखील वक्तव्य केलं। संजय राऊत यांच्याविषयी आम्ही जे काय निषेध करायचा होता तो व्यक्त करून झालेला आहे आणि सकाळी 10 वाजता त्यांना काही ना काहीतरी एक स्टेटमेंट करायची, एक प्रत्येक कलाकाराला, ॲक्टरला सकाळी 9 वाजता जाऊन आम्हाला कसं एक कॅमेरा रोल होतो, मग सीन आम्ही करतो, तसं ते एक 10 वाजताचं ते एक आता एंटरटेनमेंट हे आहे, तर ते आपण एंटरटेनमेंटच्या पद्धतीनेच घेऊया। नक्कीच आपण पाहिलं तर हा मेसेज आहे तो कुठेतरी एक संदेश देणारा ठरेल आणि याचमधून प्रमुख जे ॲक्टर आहे त्यांना देखील या ठिकाणी पुरस्कार मिळावा असं देखील या ठिकाणी सुशांत शेलारांनी बोलून दाखवलेलं आहे। व्हिडिओ गणेश मोरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।